महाराष्ट्राच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारा, दिलेल्या शब्दाला जाणणारा असा नेता पुन्हा होणे नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन संक्षिप्त असे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश शहरात पोहोचताच सर्वसामान्यांच्या दर्शनार्थ शहरातील शहीद योगेश डाहुले स्मारकाजवळ ठेवण्यात आला. यावेळी सामान्य जणांसोबतच शहरातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर, राष्ट्रवादीचे विलास नेरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे, गुरुदेव सेवा मंडळाचे गमे गुरुजी तसेच इतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत दादांच्या आठवणींना उजाळा देत, दादांच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. महाराष्ट्राच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून कृतिशील जगणारा हा नेता आज आपल्यात नाही, पुन्हा होणे नाही असे म्हणत आपल्या शोक भावना व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, आशिष ठाकरे, नगरसेवक राहुल देवडे, बंडू देऊळकर, अभय ठाऊरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. आपण बघितलं असेल की या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे अचानक आपल्यातून निघून गेले. त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि निधनानंतर प्रत्येक जिल्ह्यात अस्थिकलश हे आले आहे. आज वरोरा येथे देखील अस्थिकलश हे दर्शनासाठी आले आणि आम्ही सगळेजण जे दादावरती प्रेम करणारे सगळे आपटेष्ट या ठिकाणी दर्शनासाठी आलो. या महाराष्ट्रावर अतिशय शोककळा पसरली दादाच्या अचानक जाण्यामुळे. सगळेजण या दुःखातून अजूनही म्हणजे 10-12 दिवसाचा काळ होऊन अजूनही सावरलं नाही. तरी पण आलेल्या परिस्थितीला समोर जात आपण सगळेजण कुठंतरी आता हे दुःख पचवून समोर जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आपण दादासारखा नेता पुन्हा होणार नाही, शब्दाला जागणारा आणि या महाराष्ट्राचं विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा असा माणूस पुन्हा या महाराष्ट्राला मिळणार नाही. दादाच्या जाण्यामुळं मोठं नुकसान या महाराष्ट्राचं झालं, पण मला विश्वास आहे की दादाचे वारसान म्हणून आदरणीय वहिनींनी ज्या पद्धतीनं या राज्याची धुरा सांभाळली, अतिशय यशस्वीपणे या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करतील आणि दादाचे जे काही स्वप्न होतील ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की ते या ठिकाणी करतील. आज या अस्थिकलशाच्या निमित्ताने मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. काय भावना यावेळेस तुम्ही व्यक्त करणार? परमपूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार हे यांचं धाडसी नेतृत्व होतं आणि महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व देणारे अजित पवार आज गेल्यामुळे सगळीकडे दुःखद असं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे काम सुरू झालं होतं, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थविभाग त्यांच्याकडे असल्यामुळे या महाराष्ट्राचा विकास होणार हे सर्वांच्या मनामध्ये असताना ऐन याच्यामध्ये ते या दुर्घटनेमध्ये गेले. ते आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखाची बाब आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम इथे परवाच विसर्जित करण्यात आल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या अस्थिकलश भाऊसुद्धा तुमचा दादाशी थेट संपर्क होता, जवळचे होता असं म्हणलं जातं. नेमकं काय वाटतं या भावना यावेळेस काय पसंत? खरं सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 288 आमदारामध्ये असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व होतं की ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बोललेला शब्द टिकवणारे हे नेते होते आमचे आणि 1999 पासून मी अजितदादांची डायरेक्ट संपर्क होता माझा आणि केव्हाही जर मी चिठ्ठी पाठवली तर दादा लगेच बोलवून घ्यायचे. आणि आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आज माझं 53 वर्षाचं वय आहे, त्याच्यामध्ये दादांनी कधीही माझ्या कामाला होकारच दिला, नकार कधी दिलेला नाही. कारण का त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते आगळं वेगळं होतं. कारण का त्यांनी दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व होतं. आताच मी 24 तारखेला त्यांना 24 जानेवारीला त्यांना मी भेटून आलो होतो की नगरपालिका वरोरा या शहराला जी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे ती आम्हाला मंजूर करून द्या म्हणून असं मी त्यांना मागणी करायसाठी गेलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की 10 फेब्रुवारीनंतर तू येशील म्हणून.
आणि तसं मी 25ला वापस आलो वर्ध्याला. जेव्हा मला माहिती मिळाली 28 तारखेला सकाळी, खूप असं म्हणजे मला कमीत कमी 2 वाजेपर्यंत तर माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता. अक्षरशः हळहळ वाटत होती मला की कोणतरी माझा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ माझा आमच्यातून निघून गेला. आणि आमच्यासारख्या या सर्वसाधारण प्रामाणिक कार्यकर्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे या महाराष्ट्रामध्ये. तरी मला असं वाटते की येत्या आमच्या ज्या वहिनी आहेत, सुनेत्राताई वहिनी, त्यासुद्धा आम्हाला त्याच दादा ज्याप्रमाणे आम्हाला वागणूक देत होती त्या वागणूक आम्हाला सुनेत्राताई देतील असं मला वाटते. आणि या आजच्या या कळस दर्शनाच्या निमित्तानं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितजी पवार यांचं जे अपघाती निधन झालं हे महाराष्ट्राला वेदना देणारं आणि अतिशय दुःखद असं अपघाती निधन होतं. त्यामुळे केवळ एका पक्षाचाच नुकसान झालं असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितजी पवार होते. त्यांनी पक्ष उभा करत असताना कार्यकर्ता उभा केला, कार्यकर्ता मोठा केला आणि त्या कार्यकर्त्या भरोश्यावर हा महाराष्ट्र उभा झाला. असा एक नेता आपल्यामधून निघून जावं ही आपल्यासाठी कधीही भरून न निघणारी नुकसान आहे. आणि हे नुकसान त्याचे संपूर्ण कार्यकर्ते हे भरून काढतील अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि विनंती करतो. आणि हा पक्ष असाच मोठा करतील अशी ही एक शाश्वतपणानं सांगू इच्छितो. एवढंच माझं. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.